नागपूरमध्ये 2 बालकांना HMPV या रोगाची लागण झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। नागपूरच्या याच मेडिट्रेना रुग्णालयामध्ये ते तपासणीला आले असताना त्यांचे नमुने खाजगी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले। त्यानंतर मग त्यामध्ये स्पष्ट झालं की त्या दोन्ही बालकांना HMPV व्हायरसची लागण झालेली आहे। एक 13 वर्षाची मुलगी आणि एक 7 वर्षाचा मुलगा असल्याचं पुढे आलेलं आहे। मात्र त्या दोन्ही बालकांना रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्याची वेळ आलेली नाही। फक्त त्यांना सर्दी आणि खोकला आलेला होता आणि प्राथमिक उपचारानंतर त्यांना देखील घरी पाठवलं असं इथल्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। या संदर्भात डॉक्टर अधिकृतरित्या संपूर्ण माहिती देणार आहे की नेमकं हे प्रकरण काय आहे। मात्र निश्चितच या घटनेनंतर कुठेतरी नागपूरकरांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे, कारण की ज्या प्रकारे HMPV व्हायरसमुळे नवीन रुग्ण बाहेर येत आहे त्यानंतर कुठेतरी या संपूर्ण घटनेनंतर प्रशासनाने देखील या संपूर्ण घटनेची दखल घेतली आहे आणि आज आरोग्यमंत्री आबिटकर यांनी देखील बैठक बोलावलेली आहे। त्यामुळे निश्चितच सध्या राज्यामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत असलं तरी या रुग्णालयामध्ये जे 2 बालक पॉझिटिव्ह आढळले त्या दोन्ही बालकांची प्रकृती आता ठणठणीत असून त्यांना रुग्णालयामध्ये भरती करण्याची गरज पडली नाही। त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असं देखील सूचना जिल्हा प्रशासनाने नागपूरमध्ये दिलेल्या आहे। सध्या या 2 बालकांचा जो उपचार इथे करण्यात आलेला होता तो प्राथमिक स्वरूपाचा होता आणि त्यांना भरती करायची गरज पडली नाही। त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने देखील नागरिकांना सूचना केलेली आहे की त्यांनी देखील घाबरण्याची गरज नाही। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।